ऐतिहासिक इर्शाल गडावर ट्रेकिंगसाठी आलेला भिवंडीचा 26 वर्षीय तरुण आकाश राजेंद्र वाघमोडे याचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला। रविवारी एकटाच ट्रेकिंगसाठी निघालेल्या आकाशचा मृतदेह सोमवारी 5 तासांच्या शोध मोहिमेनंतर दरीत मिळून आला। दुर्गम भागातून मृतदेह पायथ्याशी आणताना रेस्क्यू टीमला तब्बल 7 तास झुंजावे लागले। भिवंडी येथील तडाळी परिसरात राहणारा आकाश वाघमोडे हा रविवारी सकाळी आपली दुचाकी घेऊन सोलो ट्रेकिंगसाठी इर्शाल गडावर आला होता। मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने आणि त्याच्याशी संपर्क न झाल्याने खालापूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती। पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तातडीने दखल घेत शोध मोहीम आखली। सोमवारी सकाळी हेल्प फाउंडेशन, इर्शाळवाडी ग्रामस्थ, पोलीस पाटील, होमगार्ड आणि सामाजिक कार्यकर्त्यांची 4 वेगवेगळी पथके गडावर रवाना झाली। 5 तासांच्या अथक परिश्रमानंतर आकाशचा मृतदेह दरीमध्ये खोलवर आढळून आला। गडाचा परिसर आणि दरी अत्यंत अवघड असल्याने मृतदेह वर काढणे मोठे आव्हान होते। अखेर रेस्क्यू पथकाने हार न मानता 7 तासांच्या मेहनतीनंतर मृतदेह गडाच्या पायथ्याशी आणला। पाय घसरल्याने आकाश दरीमध्ये पडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। या घटनेने ट्रेकर्समध्ये हळहळ व्यक्त होत आहे। सोलो ट्रेकिंग हे नेहमीच धोकादायक असते। आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळणे कठीण होते। त्यामुळे अशा धाडसी मोहिमा एकट्याने करू नका असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी केले आहे। या खडतर मोहिमेत हेल्प फाउंडेशनचे 57 वर्षीय महेश भोसले यांच्यासह अमित गुजरे, अमोल कदम, निखिल मालुसरे, स्वप्नील सोनटक्के, डेला ॲडव्हेंचरचे गणेश गीध, अरमान मुजावर, कार्तिक गुजरे, धनंजय गीध, इर्शाळवाडीचे ग्रामस्थ यशवंत गोरे, कमळ पारधी, पोलीस पाटील हर्षल वरपे, योगेश प्रबळकर, पोलीस कर्मचारी एकनाथ गर्जे, अंकुश पोले, पोलीस निरीक्षक विशाल पवार, हनीफ करजीकर आणि खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला। सकाळी 8:30 वाजता आपल्या अपघातांच्या ग्रुपवर एक मेसेज आला की काल एक गेलेला ट्रेकर इर्शाळवाडी येथे एक मिसिंग झालेला आहे, त्याचा फोन लागत नाही आहे। त्याप्रमाणे सगळे आपले हेल्प फाउंडेशनची टीम तसेच आपले चौक दूर क्षेत्रातले पोलिसांचे सर्व कर्मचारी आम्ही पायथ्याला इथे आलो आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता आम्ही वरती चढायला सुरुवात केली आणि एक साधारणतः 4-5 तासाच्या शोधकार्यानंतर 2:30 वाजता आम्हाला दुपारी ती बॉडी दर्शनास झाली। त्या बॉडीकडे जाताना पण एक खूप मोठा डोंगर पार करून जायला लागत होता। तो वरती चढण झाल्यानंतर ती बॉडी आम्हाला म्हणजे आयडेंटिफाय केली। त्यांचा एक मित्र आमच्याबरोबर होता, त्यांनी ते बॉडी आयडेंटिफाय केल्यानंतर एक संध्याकाळी 4 ते 3:30च्या सुमारास आम्ही ती बॉडी रिकवर करून खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता 7 वाजता बॉडी आपण पायथ्याला आता आणलेली आहे। शक्यतो असे सोलो ट्रेकर्स जे येतात आपल्या या विभागामध्ये, उन्हाळ्याचे दिवस असतात, काही चक्कर येते किंवा काही सेल्फीच्या नादामध्ये एका जीव जातो आणि ते बॉडी भेटणी खूप मोठ्या महत्त्वाची गोष्ट होती। आणि तिथे स्थानिक आपले कमलदादा असतील, यशवंतदादा असतील, जानू लचका असेल, या सर्वांनी खूप मेहनत घेतली। उदाहरणार्थ उन्हामध्ये हेल्प फाउंडेशनची आपली टीम ही सतत जाऊन तिथे प्रत्येक झाडाझुडपावर आम्ही शोधकार्य घेत होतो, परंतु ते या ठिकाणी गणेश गीध असतील, परत आपले मोहिते साहेब असतील, अमोल कदम असतील, अमित गुजरे असतील, त्यांचा चिरंजीव कार्तिक गुजरे असेल, तसेच आपले पोलीस कर्मचारी पोळे साहेब, गर्जे साहेब आणि विशाल पवार साहेब, आम्ही सर्वांनी मेहनत घेऊन ती बॉडी भेटली। परंतु सुदैवाने बॉडी भेटली तरी पण अशा प्रकारे ज्या घटना घडतात यांच्यावर कुठेतरी एक आळा आणला पाहिजे आणि सोलो ट्रेकर्स जे येतात त्यांनी आपली काळजी पूर्णतः घ्यायला पाहिजे। आणि सर्वांना विनंती करतो की अशा प्रकारचे धाडस कोणी करू नये, कारण की हे गोष्ट सोपी नसते आणि इर्शाळवाडी आधीच आम्हाला वेदनादायी घटना तिथे घडलेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा अशा वेदनादायी घटना घडतात, त्यामुळे खूप वाईट वाटतं चौक ग्रामस्थांना सुद्धा। आणि या ठिकाणी सचिन पवार साहेब आपले PI सतत आमच्या संपर्क असताना ते आता सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व सहकारी आमचे हेल्प फाउंडेशनचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या यांच्या अथक प्रयत्नानंतर बॉडी रिकव्हरी झालेली आहे आणि आता यापुढचं जे काही असेल प्रोसेस हे आपण सुपूर्द करतो। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।